दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. मावशी ग काय ए धूर करून पळवायला मी काय डास आहे का तुला चावतोय? अगं आय एम सॉरी, धूर नाही धूप धूप म्हणायचं होतं. हे बघ आज गुरुवार आहे आणि गुरुवारी कोणाला असं मारायचं नसतं. आणि मी एनिवे तुझी ती गुरुवार स्पेशल साबुदाणा खिचडी खायला आलोय. म्हणजे प्रसादच म्हण. आणि जो प्रसाद खायला येतो त्याच्यावर कोणी असं चिडतं का? हा दिस इज व्हेरी बॅड. हा व्हेरी बॅड. हा व्हेरी. काय झालंय? मावशी काय झालंय? कुठं होतास रे इतके दिवस? इथे काय घडतंय तुला ठाऊक आहे? हे बघ तुम्हाला टेन्शन देतीयस. रडण्यासारखं काय झालंय? झालंय नाही रे, होतंय. सगळं वाईट होतंय. ती बाई घरात आल्यापासून ना सगळं वाईट होतंय. निरंजनला सांग ना समजावून तिला घराबाहेर काढायला. आई झालं सुरू तुझं? रमा झोपलीये. हो घे तू तिचीच काळजी घे. इथे आईचा जीव जातोय पण त्याचं नाही तुला काही. बघतोस ना सिद्धार्थ, हे असं आहे त्याचं. एक मिनिट तू शांत. मी इथे का आलोय? खिचडी खायला. किती दिवसांनी आलोय? खूप दिवसांनी. मग तुझा फोकस कुठे हवाय? कळतंय? आणते. दही सुद्धा दे गोड. हो आणते. कधी आलास? आत्ता आलो. काय झालं? एनिथिंग सिरियस? आज चल बसून बोलूया. मोनू, मोनू इथे बसलास होय? मोनू, मोनू, मोनू काय झालंय तुला? का विचित्र वागतोयस मोनू? झोपेत सुद्धा काहीतरी विचित्र बडबडत असतोस. राजा मला नाही सांगणार का तू? आई आहे ना मी तुझी. अरे मीच आई आहे तुझी, मला का नाही सांगणार आहेस तू? सांग ना मोनू. मोनू, मोनू, मोनू बोल काहीतरी. मोनू, मोनू. अगं लहान पोर आहे ते. वय वाढतं तसं बदल होत असतात. हट्ट, चिडचिड, राग राग करणारच. त्यात एवढं घाबरून जाण्यासारखं काही नाहीये. नाही तुम्ही म्हणताय ते अगदी खरंय साठे काकू. पण माझा मोनू ना आधी असं वागायचं नाही. अलीकडे ना तो फारच विचित्र वागायला लागलाय. म्हणजे काही क्षणांसाठी मला असं वाटलं तो मला आईच मानत नाही त्याची. हे बघ काहीतरी बरळू नकोस. आमचे दादा म्हणायचे मनुष्य मेला तरी आपल्या सख्याला विसरत नसतो कधी. हो पण ती महामाया आहे ना. आणि माझी खात्री आहे तिनेच माझ्या मोनूला काहीतरी केलं असणार. साठे काकू मी तिच्या विरोधात जाऊन बोलले म्हणून ती माझ्या मोनूच्या मागे तर लागली नसेल ना?
नाही, त्रास द्यायचाच आहे तर मला दे म्हणावं, माझ्या मोनूला का? हे बघ शांत हो तू आधी. मी तुला हा अंगारा दिलाय ना, रोज मोनूच्या कपाळाला लावत जा आणि त्याच्या खिशात नाही तर दप्तरात ठेव एखादी पुडी, म्हणजे त्याला काहीही होणार नाही. ती बया त्याच्यापासून दूर निघून जाईल. तुम्ही म्हणताय तसंच होऊ दे, या जागेतनच बाहेर जाऊ दे ती बया. ती इथून जाईल की नाही मला माहिती नाही, कारण ती मंगल आहे. आणि आता माझी खात्री पटली, ती मंगलच आहे. रेडिक्युलस, डिस्गस्टिंग. दादा 21st सेंचुरीमध्ये जगतोय आपण. काय चाललंय हे सगळं? मंगल वहिनींना जाऊन 3 वर्ष होत आली आहेत. 3 years दादा. प्लीज सांग, मंगल वहिनी आणि रमाचा काय संबंध आहे? काय कनेक्शन? हो पण दादा प्लीज, निदान तू तरी असं म्हणू नकोस की तुला सुद्धा असं वाटतंय की रमाच्या रूपात मंगल वहिनी परत आल्यात वगैरे. नाही रे, मला असं काही वाटत नाही. पण आई हे सगळं अंतिम सत्य असल्यासारखं वाटते. आणि तिला जे पटलंय ते ती मला पटवून देण्याचा प्रयत्न करते. हो, पण या सगळ्याचं कारण काय? आजूबाजूचे लोक, दुसरं काय नाही. म्हणजे नाही म्हणलं तरी रामाचं वागणं या सगळ्याला तितकंच जबाबदार आहे. रमा जबाबदार आहे म्हणजे? अरे म्हणजे कसं सांगू तुला आता? दादा, आपलं बोलणं या 4 भिंती आणि आपल्या दोघांपलीकडे जाणार नाही. डोंट वरी अबाउट इट. पण जे काही आहे मला प्लीज प्लीज फ्रँकली सांग. अरे रमाचं वागणं जरा विचित्र आहे. ते कोण्यात बोलणं वगैरे सगळं ठीक आहे, पण रात्री अपरात्री या गल्लीतनं फिरणं, विचारलं तर या रात्रीनं माझं घर गिळलंय वगैरे वगैरे सांगणं आणि ते शोधतीये मी वगैरे सांगणं. मग लोक विचित्र अर्थ काढतात रे. लोकांनी ठिणगी टाकली आणि आईनं ती राग म्हणून डोक्यात घालून घेतली. बाकी काही नाही. लोकांना काय अर्थ काढायचा आहे काढू दे, पण रमाच्या वागण्याचा खरा अर्थ आपण शोधून काढू. अरे पण खरा अर्थ सांगणार कोण? रमा, स्वतः रमा. रमा. येस. मोनू,
मोनू मोनू लाग हा सदैव करतील असा कुठेही जगती या डोळ्यांची दोन पाखरे फिरतील तुमच्या. आलात डॉक्टर? अरे वा, न बघताच कसं कळलं तुला? बस कळलं. हो, पण हे कसं कळलं की मीच आहे? एखाद्या माणसाला जेव्हा आपण आपलं समजतो तेव्हा त्याच्या मनात काय आहे हेही कळतं. रमा, मेडिकल सायन्समध्ये या गोष्टींना अर्थ नसतो. अर्थ कशालाच नसतो रे. मन, इच्छा, स्वप्न, जन्म, मृत्यू, आत्मा आणि मी सुद्धा. माझ्यासोबत बाकी गोष्टींचाही काही अर्थ नाहीये. सगळ्या फक्त आहेत. मन आहे, जन्म आहे, मृत्यू आहे, तशी मीही आहे. रमा, मी पण आहेच तुझ्या मदतीला. हे काही कळलं का रे माझ्या घराचं? अनफॉर्च्युनेटली नाही, पण हो, तुझ्याबद्दल काही गोष्टी कळल्या आहेत मला. काय? हेच की तू खूप सुंदर गातेस. आणि आता तुला हे गाणं आठवतंय. आठवतंय म्हणजे? म्हणजे असं कोणीतरी असेल ज्याच्यासाठी तू हे गाणं गातेस. हे गाणं सोड, तू गायलेलं कुठलंही गाणं कोणाला तरी खूप आवडत असेल. इनफॅक्ट तुझं आवडतं गाणं कोणतं? आणि तू गायला कुठून शिकलीयस? कोणाकडून? आय एम सॉरी रमा. ॲक्च्युली एक्साइटमेंटमध्ये मी तुझ्यावर प्रश्नांचा भडी मारच केला. प्लीज रिलॅक्स. फ्रँकली रमा, मला इंटरेस्ट तुझ्या गाण्यात नाही, तुझ्या गोष्टीत. म्हणजे? तुला आठवत असलेल्या तुझ्याबद्दलच्या, तुझ्या आयुष्यातल्या व्यक्ती, गाणी, जागा, प्रत्येक गोष्ट त्या डायरीत लिहायला सुरुवात कर. कदाचित त्यातून आपल्याला एक लिंक सापडेल आणि मे बी तुझं घर शोधायला मदत होईल. अरे रमा, रिलॅक्स.
हे काय मेडिकल एंट्रन्स एक्झाम नाही आहे की अमुक वेळात तमुक उत्तरं लिहा नाही तर सीट गेली. तुला जेव्हा लिहावंसं वाटेल तेव्हा लिह. ओके. अँड फॉर नाव फक्त गाणं कंटिन्यू केलंस तरी चालेल. ठीक आहे. वहीची सगळी पानं कोरी. माझं आयुष्य काय वेगळं आहे. तर रमा, असं म्हणून कसं चालेल? सिद्धार्थनं कथा कादंबरी लिहायला नाही सांगितली आहे तुला. तुझ्याबद्दल जे जे मनात आठवणीत येत आहे ते लिहायला सांगितलंय फक्त त्यानं. हो, पण भीती वाटते. भीती? कसली भीती? मी आजपर्यंत जे जे आहे असं म्हणाले ते काहीच दिसत नाहीये मला, आणि माझ्याकडे काही पुरावेही नाहीयेत. त्यामुळे जगाच्या दृष्टीने मी जे काही म्हणते ते खोटं आहे ना सगळं. मग या पलीकडे जर मी जाऊन काही लिहिलं तर भीती वाटते की हे सगळं खोटं वाटेल ना लोकांना. तू जगाचा विचार करू नकोस. ठीक आहे, नाही करत.
पण माझं काय? मला तरी खरं काय आहे खोटं काय आहे कुठे कळतंय? गुंता झालाय नुसता सगळा. मेंदूची एक एक शीर आणखीन आणखीन खेचली गेल्यासारखं. मला मला कळतंय रमा, पण जगाचं नसलं तरी माझा तुझ्यावर विश्वास आहे आणि तो कायम असेल. तुझी साथ असली ना तर मी माझं हरवलेलं चौकोनी कुटुंब नक्की परत मिळवेन.